अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना 1 जानेवारी 2024 पासून विनाअट प्रतिवर्षी पुढील अनुदान टप्पावाढ लागू करण्यासाठी शासनाचा निषेध म्हणून दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी सहकुटुंब शिक्षकांच्या वतीने जिलाधिकारी कार्यालय बीड येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आले। देश के राष्ट्रीय नेते प्राध्यापक सुशीलता इमराणे मैडम जो हर किसी भी जब भी कोई प्रॉब्लम होता है या कोई शिक्षक कोई परेशानी में होता है तो जब भी मैडम उनके लिए भीख मांगो आंदोलन या और कोई आंदोलन हमेशा उसके लिए लड़ाई के लिए आगे रहते हैं। तो आज उसी तरह यहाँ पर महाराष्ट्र शिक्षक समन्वय संघ के लिए यहाँ पर आए हुए हैं जो कई सालों से लोग यहाँ काम करे। आइए हम मैडम की प्रतिक्रिया जानते हैं। केंद्र सरकारचं बजेट 2024 जाहीर झालं। त्या बजेटमध्ये मागच्या बजेटमध्ये 2.52 ची तरतूद होती। राष्ट्रीय उत्पन्नाचा खर्च जो आहे शिक्षणावर केला जातो, यावर्षी 2.42 म्हणजे 10 पॉइंट बजेटमध्ये त्यांनी कपात केलेली आहे। म्हणजे आम्ही शिक्षण कोणत्या दिशेने घेऊन चाललो ह्याचा खरं म्हणजे गांभीर्यानं राज्यकर्त्या वर्गात जे कोणी निवडून जात आहेत आमदार खासदार त्यांनी ह्याच्यावर खरं म्हणजे सभागृहामध्ये बोललं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। पण तसं होत नाही। कोठारी आयोगानं राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% किमान खर्च करावेत अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे, परंतु ती त्यांनी पूर्ण केलेली नाही। सेनेगल नावाचा एक देश आहे, त्याचं भौगोलिक क्षेत्रफळ आपल्या मराठवाडा परिसरा एवढं आहे, म्हणजे आपले 8 जिल्हे जेवढे तेवढाच परिसराचा देश आहे सेनेगल। 40% खर्च करतो उत्पन्नावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या, आणि आमचा देश भारत खंडप्राय 36 राज्य मोठी मोठी, आणि अशा देशामध्ये फक्त 2.42% खर्च जर करत असेल भारत सरकार, तर मला असं वाटतं एक तत्त्वज्ञ असं म्हणतो की ज्या देशामध्ये शिक्षणावरचा खर्च कमी होतो त्या देशामध्ये गुन्हेगारी नियंत्रण करण्याचा खर्च वाढतो। म्हणजे जर शिक्षण मिळालं नाही तर माणसं गुन्हेगारीकडे वळतात, आणि त्या दिशेनं पाऊल आता आमच्या राज्यामध्ये पडायला सुरुवात झालेली आहे। खरं म्हणजे आम्हाला शब्द दिलेले आहेत त्यांनी की आम्ही लोकसभा झाल्यावर तुमचा देऊ टप्पा, परंतु दिला नाही। अजित दादांना आमची नम्र विनंती आहे की दादा तुम्ही काय काटकसर करायची त्या लाडली बहीण नावाची जी योजना तुम्ही काढली त्याच्यात करा। ते काय पैसे तुम्ही देणार नाहीत, ते फक्त निवडणूक संपेपर्यंतच तुमचा तो अजेंडा आहे। पण हे जे शिक्षक आहेत ना, हे घडवणारे शिक्षक आहेत। मगाच मी म्हणलं की आर्य चाणक्य असं म्हणतो प्रलय आणि क्रांती ज्याच्या उदरातून बाहेर येते त्याचं नाव शिक्षक आहे। शिक्षकांनी जर ठरवलं तर जगातल्या सगळ्या क्रांत्या बघा, फ्रेंच राज्यक्रांती बघा, इंग्लंडची राज्यक्रांती बघा, चीनची राज्यक्रांती बघा, सगळ्या क्रांत्याचा उद्गाता हा शिक्षक आहे, प्राध्यापक आहे, आणि म्हणून तो पेटवणार आहे। आणि म्हणून या पेटवणाऱ्या पोरांना तुम्ही जास्त पेटवू नका। त्यांचं जे मागणी आहे 100% आमचं अनुदान आम्हाला द्या, या मागणीचा तुम्ही गांभीर्याने विचार करावा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करते। क्या बोलना चाहेंगे महबूब भाई? शिक्षक समन्वय संघाची जी मागणी आहे टप्पा अनुदानाची, ती या सरकारनं तात्काळ मान्य करावं। कारण अनेक वर्षापासून हे शिक्षक विद्यार्थी घडवण्याचं काम करतायत, परंतु 2014च्या नंतर जे काही धोरणं या सरकारनं आणलेत, या धोरणाच्यामुळे या शिक्षकाच्यावर प्रचंड मोठं त्या ठिकाणी संकट आलेलं आहे। आज सगळ्या कुटुंबाच्या सहित सकाळी शाळा करून दुपारी हे सगळे शिक्षक या ठिकाणी सुशीलाताई मोराळे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन करतायत। सरकारला आणि दत्ता चव्हाण साहेब जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करतायत। आमची सरकारकडे मागणी आहे की आपण टप्पा अनुदान हा लवकरात लवकर द्यावं। फक्त आमदार फोडणं पक्ष फोडणं याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये इतर काही प्रश्न आहेत, आणि तो प्रश्न म्हणजे सगळ्यात ज्वलंत प्रश्न आज शिक्षकांचा आहे, बेरोजगारांचा आहे, आणि या प्रश्नाकडे आपण तातडीनं लक्ष घालावं। अन्यथा या पुढच्या काळात आपल्याला जर आपण बेरोजगाराकडे आणि शिक्षकांच्याकडे लक्ष दिलं नाही तर या महाराष्ट्रातले शिक्षक आणि बेरोजगार युवक तुम्हाला बेरोजगार केल्याशिवाय राहणार नाही। खरं म्हणजे 25 वर्षापासून शिक्षकाला बिना पगाराची नोकरी करावं लागते, या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। कारण शिक्षक असा प्राणी आहे की कुठलंही काही घडवायचं म्हटलं तर त्याचा गुरु हा शिक्षक असतोय, आणि अशामध्ये
25 वर्ष झालं आहे बिना पगाराचे काही रिटायर झालेत। आजही 20 दिवस झालं हे आंदोलन चालू आहे आणि रामाला सुद्धा 14 वर्ष वनवास भोगावा लागला होता। आम्हाला 25 वर्ष झालं आहे आम्ही वनवासी आहेत। आणि आपण पाहिलं असं या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार त्यांच्या पत्नी इलेक्शनला फक्त एकदा पडल्याच्या नंतर त्यांना पगार आणि पेन्शनची सोय व्हावं म्हणून लगेचच त्यांनी राज्यसभेत त्यांना काय कमी होतं कशामुळं फक्त त्यांना पगार आणि पेन्शन आणि त्यांची पुढची सोय याच्यासाठी केला ना। म्हणजे आम्ही 25 वर्ष झालं उपाशीत आणि त्या 25 दिवसात त्यांना दम निघाला नाही, त्यांनी लगेच त्यांना राज्यसभेवर पाठवून त्यांच्या पगाराची पेन्शनची सोय केली। त्यांना जर थोडीही जाण असेल या शिक्षकाप्रेमी थोडंही म्हणजे प्रेम असेल तर आम्हाला येत्या काही दिवसात जर हे टप्पावाढ नाही दिलं तर आम्ही आमच्या संघटनेने ठरवलं की खरोखर आत्मदहन करणार आहेत। किती दिवस हा अन्याय आणि उपासपोटी आम्ही जगायचं मरायचं याची दखल शासनाने घ्यावं। अनुदान